कराड-विटा मार्गावरील नवीन कृष्णा पूल हा आत्महत्येच्या घटनांसाठी धोकादायक ठिकाण ठरत असल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे। आज दुपारी सुमारे 1 ते 1:30च्या दरम्यान ज्योती जिमरे वय अंदाजे 30 या तरुणीने कृष्णा पुलावरून नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला। ही घटना घडताच नदीकाठावर उपस्थित असलेल्या सावळ्या ग्रुपच्या 5 तरुणांनी क्षणाचाही विलंब न करता आपला जीव धोक्यात घालून नदीत उड्या मारल्या आणि त्या तरुणीला वाचवले। तत्काळ तिला कराड येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे। पोलीस प्रशासनाच्या माहितीनुसार गेल्या 2 वर्षांच्या कालावधीत कृष्णा पुलावरून तब्बल 13 तरुणींनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे। यामध्ये 8 तरुणींचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 5 जणींचा जीव वाचवण्यात यश आले आहे। त्यामुळे हा पूल सुसाईड पॉइंट म्हणून ओळखला जाऊ लागल्याने नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर कृष्णा पुलावर तातडीने संरक्षण जाळी बसवावी अशी मागणी रक्षक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी यापूर्वीच केली होती। मात्र प्रशासनाकडून अद्याप ठोस पावले उचलली गेली नसल्याने 13 जानेवारीपासून तहसील कार्यालयाजवळ संरक्षण जाळी बसवण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे। नागरिकांनी व सामाजिक संघटनांनी या गंभीर विषयाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी केली आहे। न्यूज मराठी लाईव्ह साठी प्रतिनिधी श्री अनिल मोरे, कराड, सातारा। तुझे